पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। सन्माननीय लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांचे छोटे बंधू कृष्णाशेठ ठाकूर साहेबांना इथे सन्मानित केले जात आहे। लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांच्या वतीने क्रिकेट स्पर्धेला मित्रांनो शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत। सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून कृष्णाशेठ ठाकूर साहेबांचं स्वागत करायचे आहे। याच्यानंतर इथे सर्वांना खऱ्या अर्थाने आपण सर्वजण इथे आलो मित्रांनो बक्षीस वितरण सोहळ्याकडे आपण वळणार आहोत। सर्वप्रथम ज्याने या क्रिकेट स्पर्धेसाठी दमदार योगदान दिलेलं आहे असे मान्यवरांना आम्ही सन्मानित करू। आदेश स्पोर्ट्स इथे शिवाजीनगर क्रिकेट संघाच्या वतीने क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे मित्रांनो आणि या क्रिकेट स्पर्धेचा विजेता क्रिकेट संघ ठरलेला आहे तो खऱ्या अर्थाने कोपर आणि उपविजेता क्रिकेट संघ कुंडेवाल या दोन्ही क्रिकेट संघाचं मनपूर्वक अभिनंदन। या क्रिकेट स्पर्धेसाठी पंच म्हणून ज्याने जबरदस्त योगदान दिलं ते आमचे परम मित्र आदरणीय दत्ता मेहर सर नवी मुंबई, त्याच्यानंतर विशाल पाटील सर रसायनी, एक अतिशय सुरेख योगदान अचूक निर्णय त्यांच्या माध्यमातून बघायला मिळाला। समालोचकाच्या दृष्टिकोनातून माझे परम बंधू आमचे दिनेश पाटील सर बेलवली, मी महादेव गडगे चिंद्राण आणि त्याचबरोबर गुणलेखकांनी सुद्धा राजू कडू असेल त्यांच्या सर्व सहकार्याने चांगले योगदान दिलं। ही क्रिकेट स्पर्धा 183 देशामध्ये लाईव्ह प्रसारणच्या माध्यमातून साई प्रीतच्या माध्यमातून प्रसारण करण्यात आलं। त्या साई प्रीतचे सीओ आमचे परम मित्र संदेश शेळके सुकापूर, त्याच्यानंतर आमचे मित्र चंदू वाघमारे देवाद, त्याच्यानंतर तेजस थॉमस आणि विनय यांनी अतिशय सुरेख योगदान दिला या क्रिकेट स्पर्धेसाठी। त्या सर्वांचं आम्ही आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर आणि शिवाजीनगर ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक इथे आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो आणि वळतो बक्षीस वितरण सोहळ्याकडे। मित्रांनो या क्रिकेट स्पर्धेला प्रत्येक वर्षी ज्यांची उपस्थिती मला माझे मित्र अमर कडू यांनी सांगितलं, आमच्या सहकार्याने सांगितलं या स्पर्धेचे खऱ्या अर्थाने कृष्णाशेठ ठाकूर साहेब आम्ही रायगड, ठाणे, नवी मुंबई अशा मोठमोठ्या क्रिकेट स्पर्धेमध्ये समालोचन करतो, परंतु आज अमर कडू, सुदीप ठाकूर, सुजित ठाकूर आणि शैलेश ठाकूर यांनी दिलेलं आम्हाला खऱ्या अर्थाने प्रेम हे आम्ही कधीच विसरणार नाही। अतिशय सुरेख त्यांच्या माध्यमातून इथे आम्हाला योगदान प्राप्त झालं। तर आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे मित्रांनो ओळत आहोत। सर्वप्रथम मित्रांनो आज या क्रिकेट स्पर्धेला मी आताच उल्लेख केला की काही कारणास्तव की जयाची कीर्ती गगनापरी तयासी म्हणती, गोर गरिबांचा कैवारी, गरिबांचा गरिबांचा दाता रायगडवासी असे रायगड जिल्ह्याचे भाग्य विधाते, रायगड जिल्ह्याचे शिल्पकार लोकनेते माजी खासदार आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब काही कारणास्तव त्यांना बाहेर जावं लागलं। काही खरं राजकीय क्षेत्रामध्ये असो शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांचा फार आदर सन्मान या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केला जातो आणि अशा क्षेत्राच्या माध्यमातून त्यांना या स्पर्धेसाठी येता आलं नाहीये, परंतु त्यांच्या वतीने सुद्धा आदेशवर शिवाजीनगर क्रिकेट संघाला आणि या क्रिकेट स्पर्धेमध्ये ज्या ज्या खेळाडूंनी संघाने सहभाग घेतला त्या संघांना शुभेच्छा देण्यात आलं। विजेता क्रिकेट संघाचं अभिनंदन करण्यात आलेले आहे, उपविजेता क्रिकेट संघाचं अभिनंदन। तर वळूया बक्षीस वितरण सोहळ्याकडे। तर अंतिम विजेता क्रिकेट संघ आणि उपविजेता क्रिकेट संघाचं अभिनंदन। तर अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅच तर सामनावीराचं सर्वप्रथम पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करतो सन्माननीय वामन शेठ म्हात्रे साहेब यांना मी आमंत्रित करत आहे आणि अंतिम सामन्याचा सामनावीराचा पारितोषिक दिला जात आहे। विशाल घरात उत्कृष्ट गोलंदाजीचा प्रदर्शन केला, खऱ्या अर्थात 3 धावांवर प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला रोखला आणि विशालला सामनावीराचा अंतिम सामनावीराचा पारितोषिक देण्यासाठी आम्ही आमंत्रित करत आहोत। आदरणीय व्यक्तिमत्व श्री वामन शेठ म्हात्रे साहेबांना की आपल्या शुभ हस्ते विशालला अंतिम सामनावीराचं पारितोषिक देऊन सन्मानित करावं। इथे मी सन्माननीय तर मित्रांनो या क्रिकेट स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पारितोषिक आम्ही ते घोषित करत आहोत, परंतु
हे पारितोषिक वितरण करण्यासाठी आम्ही सर्वप्रथम इथे आमंत्रित करत आहोत. ज्याने दिवसभर या क्रिकेट स्पर्धेसाठी योगदान दिलं ते किसन मोकल साहेब आपण समोर यावं आणि या क्रिकेट स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं पारितोषिक जात आहे मंगेश स्पोर्ट कोपर क्रिकेट संघाचा हर्षद ठाकूर यावं स्टेजवर. सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक सन्माननीय किसन मोकल साहेब आपल्या शुभ हस्ते हर्षलला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं पारितोषिक देऊन सन्मानित करावं. हर्षल आपला लोकल आहे मित्रांनो. टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून जबरदस्त दमदार क्षेत्ररक्षण आपण पाहतो आंतरराष्ट्रीय मध्ये क्रिकेट स्पर्धेमध्ये युवराज सिंगला कधीच आपण विसरणार नाहीये मित्रांनो. याच्यानंतर या क्रिकेट स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा पारितोषिक आम्ही इथे घोषित करत आहोत. परंतु हे पारितोषिक वितरण करण्यासाठी मी आमंत्रित करत आहे सन्माननीय श्री वामनशेठ म्हात्रे साहेब आपण समोर यावं आणि या क्रिकेट स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा पारितोषिक आम्ही ते घोषित करत आहोत. ऋतिक घरात यावं. मंगेश स्पोर्ट कोपर क्रिकेट संघाचा या क्रिकेट स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरतो खऱ्या अर्थाने यावर ऋतिक आपण आणि आपल्याला उत्कृष्ट गोलंदाजाचा पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करतो सन्माननीय वामनशेठ म्हात्रे साहेबांना. जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करायचे आहे. याच्यानंतर या क्रिकेट स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाजाचं आम्ही पारितोषिक इथे घोषित करत आहोत. या क्रिकेट स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा पारितोषिक आम्ही इथे घोषित करत आहोत. तर या क्रिकेट स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाज आम्ही ते घोषित करत आहोत. परंतु हे पारितोषिक वितरण करण्यासाठी आम्ही व्ही के ठाकूर साहेबांना आमंत्रित करत आहोत की आपण यावं आणि या क्रिकेट स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाज कोण असणार आहे? क्रिकेट स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाज ज्याने या क्रिकेट स्पर्धेमध्ये दमदार फलंदाजी केली मित्रांनो. गोलंदाजी करत असताना थोडंसं थकलेलं नजर आलं आमच्या नजरेसमोर, परंतु अप्रतिम योगदान. तर फलंदाजाचं नाव आहे, खेळाडूचं नाव, संघाचं नाव आहे कानोबा क्रिकेट संघ कुरेवाल आणि खेळाडूचं नाव आहे समाधान वास्कर. सर्वोत्कृष्ट फलंदाज समाधान यावं स्टेजवर. त्यांचा एक प्रतिनिधी यायचा आहे. समाधान आपला एक प्रतिनिधी यायचा आहे. ठाकूर साहेब आपल्या शुभ हस्ते समाधानाला एक क्रिकेट स्पर्धेचं सर्वोत्कृष्ट फलंदाजाचं पारितोषिक देऊन आपल्या शुभ हस्ते ते सन्मानित करावं. त्याच्यानंतर मित्रांनो या क्रिकेट स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू, प्लेयर ऑफ दी टुर्नामेंट, मॅन ऑफ दी मॅच, मॅन ऑफ दी टुर्नामेंट्स, VIP प्लेयर ऑफ दी टुर्नामेंट्स आणि व्हॅल्युएबल प्लेयर ऑफ दी टुर्नामेंट्स. तर या क्रिकेट स्पर्धेचा तर याच्यानंतर आम्ही द्वितीय क्रमांक विजेता क्रिकेट संघ आहे तो कानोबा क्रिकेट संघ कुंडेवाल क्रिकेट संघाच्या संघनायक आणि त्यांच्या व्यवस्थापकांना स्टेजवर आमंत्रित करत आहोत आणि हे पारितोषिक वितरण करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो. आज आमचे प्रमुख पाहुणे BK ठाकूर साहेब आणि गव्हाण ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विजय शेठघर साहेब आपणास आम्ही आमंत्रित करत आहोत की आपल्या शुभ हस्ते कॅश प्राइज 25,000 रुपये आणि उपविजेता
क्रिकेट संघ ठरलेला आहे तो खऱ्या अर्थाने कानोबा क्रिकेट संघ कुंडेवाल क्रिकेट संघाला आदेश स्पोर्टची ट्रॉफी आणि कॅश प्राइज 25,000 रुपयाचं धनराशी देऊन त्यांचा आपण आपल्या शुभ हस्ते इथे गौरव करावं. याच्यानंतर मित्रांनो इथे ज्याने या क्रिकेट स्पर्धेसाठी चांगल्या प्रकारे पंचांची भूमिका पार पाडली ते आमचे परममित्र की मित्रांनो खऱ्या अर्थाने त्यांची प्रशंसा करण्यासाठी शब्द आपल्याकडे अपुरे असतील ते आदरणीय श्री विशाल पाटील सरांना मी स्टेजवर आमंत्रित करतो. रसायनवरून ते बिलॉंग करतात. विशाल पाटील सर या स्टेजवर आपला आदेश स्पोर्ट्स क्रिकेट संघ शिवाजीनगर यांच्या वतीने आपला इथे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव केला जात आहे. अतिशय सुरेख योगदान क्रिकेट स्पर्धेला. अमरकडू आपल्या शुभासे त्यांचा आपण इथे गौरव करावा. मित्रांनो अतिशय दमदार कारण आम्ही म्हणत असतो पंचांच्या बाबतीत आमच्या समोर नाईट स्पर्धेमध्ये सुद्धा ते पंचांच्या भूमिकेत असतात. आमचे मित्र अमर कडू जे आयोजक आहेत त्यांच्या शुभ हस्ते विशाल पाटील सरांना या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून उत्कृष्ट पंचांची भूमिका त्यांनी पार पाडली त्यांना इथे सन्मानित केले जात आहे. त्याच्यानंतर दत्ता मेहर सर नवी मुंबई आपण स्टेजवर यावं. आपला यथोचित सन्मान इथे आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर तथा शिवाजी ग्रामस्थांच्या वतीने इथे केला जात आहे. मी अमर कडू साहेबांना विनंती करतो की त्यांचा आपण इथे सन्मान करावा. त्याच्यानंतर मित्रांनो या क्रिकेट दत्ता मेहर सर नवी मुंबई यांचा इथे सन्मान आयोजन कमिटीच्या वतीने केला जात आहे. त्याच्यानंतर साईब्रीजच्या माध्यमातून ज्याने फार मोठं योगदान दिला सुरेख क्लॅरिटी आपल्याला बघायला मिळाली ते आमचे सहकारी मित्र साईब्रीजचे सीईओ संदेश शेलके आपण यावं स्टेजवर. आपला सन्मान करण्यासाठी मी अमर कडू साहेबांना आमंत्रित करतो की आपल्या शुभाचे संदेश इथे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. संदेश शेलके मित्रांनो रायगड जिल्ह्यातील एक बेस्ट गुणलेखक म्हणून ओळखले जातात. त्याच्यानंतर दुहेरी भूमिकेत एक उत्कृष्ट समालोचक सुद्धा आहे आणि त्याच्यानंतर आज साईफ्रीजच्या माध्यमातून एक जबरदस्त शिओ आणि जबरदस्त खऱ्या अर्थाने योगदान लाईव्हच्या माध्यमातून त्यांचा इथे प्राप्त झाला. संदेश अभिनंदन. आणि त्याच्यानंतर मित्रांनो क्रिकेट क्षेत्रामध्ये ज्याने उत्कृष्ट क्रिकेट समालोचन करून सर्वांची मनं जिंकली ते आमचे परम बंधू रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचा एक घटक आमचे मित्र दिनेश पाटील सर बेलवली यांचा इथे सन्मान केला जात आहे. दिनेश पाटील सरांना इथे सन्मानित केले जात आहे. मित्रांनो एक अतिशय प्रत्येक दिवशी कुठे ना कुठे समालोचन करत असतात. आम्ही असे समालोचक आहोत की प्रत्येक दिवशी प्रत्येक स्पर्धेमध्ये कुठे ना कुठे समालोचन करत असतो. त्याचबरोबर नक्कीच ज्याने दिवसभर आपल्याला मंत्रमुग्ध केलं आपल्या अमोघ वाणीतून ज्याने मंत्रमुग्ध केलं आणि ज्याने खऱ्या अर्थानं जे राजकारणामध्ये सुद्धा निवेदकाची भूमिका बजावतात आणि नक्कीच आदरणीय रामशेठ ठाकूर साहेबांच्या अगदी जवळचा व्यक्तिमत्व म्हणजेच एमडी गडगे सर यांचा या मैदानावरती सन्मान करण्यात येतोय. आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर यांच्या माध्यमातून अमर कडू साहेबांच्या शुभ हस्ते त्यांनाही ते सन्मानित करण्यात येतोय. ओव्हर टू गडगे सर. तर या क्रिकेट स्पर्धेचा त्याच्यानंतर चंदू वाघमारे आमचे या साईब्रीजचे जबरदस्त योगदान कॅमेरामॅनच्या माध्यमातून आणि स्वतः त्यांचं जबरदस्त योगदान आहे त्यांनाही ते सन्मानित करावं. अमर कडू साहेब आपल्या शुभ हस्ते. चंदू यावं आपण. चंदू वाघमारे त्यांनी खऱ्या अर्थाने फार मोठी गरुड भरारी घेतलेली आहे. याहून अधिक मोठं शिखर गाठावं चंदू या शुभेच्छा आहेत आम्हा सर्वांच्या वतीने. आपणास इथे स्टेजवर पाहतो रत्नप्रभा घरत मॅडम. रत्नप्रभा आणि हे खेळण्यासाठी मैदान ज्यांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध झालेलं आहे ते सन्माननीय सुधीर ठाकूर सर यांना या आमच्या आदेश स्पोर्टच्या माध्यमातून इथे वतीने सन्मानित केलं जाईल. सुधीर ठाकूर सर यावं. तुमचं जेवढं कौतुक करावं लागेल खेळण्यासाठी अतिशय सुरेख योगदान आपण दिले या क्रिकेट स्पर्धेला.
तर नक्कीच त्याचबरोबर ज्यांनी हा मैदान आम्हाला अवेलेबल करून दिला जय हनुमान कोपर यांचा कोणी जर व्यक्ती किंवा प्रतिनिधी असेल तर यायचं आहे की मनाच्या अंतःकरणापासून आम्ही त्यांचा आभारी आहोत की आमच्या या श्रृंखलेला आपण खऱ्या अर्थाने मैदान उपलब्ध करून दिलं. तर विनंती करतोय जय हनुमान कोपर संघाचा कोणी एक प्रतिनिधी असेल तर प्लीज यायचं आहे, आपला सन्मान करण्यात येईल. असं सहकार्य आम्हाला लाभू द्या हीच अपेक्षा. त्याच्यानंतर मित्रांनो वलू या क्रिकेट स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने सर्वांचं लक्ष आहे की कोण असणार या क्रिकेट स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्थात मॅन ऑफ द सिरीज, व्हॅल्युएबल प्लेअर ऑफ द टुर्नामेंट्स, व्हीआयपी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट्स आणि टुर्नामेंट मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द टुर्नामेंट अर्थात मालिकावीर. तर मी आदरणीय आहे या ज्यांच्या माध्यमातून हे ग्राउंड आपल्याला मित्रांनो उपलब्ध झालं ते आदरणीय व्यक्तिमत्व दिनेश पाटील साहेबांचा आमचे सहकारी आयोजक अमर कडू साहेबांच्या शुभ हस्ते शाल आणि पुष्पगुच्छ देऊन इथे यथोचित सन्मान केला जात आहे. याच्यानंतर मी शिरीष कडू साहेब आपण यावं, शिरीष कडू साहेब आपण यावं समोर. तर या क्रिकेट स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडूचं पारितोषिक जात आहे. खेळाडूंची प्रतिक्रिया आम्ही जाणून घेऊ. दोन्ही क्रिकेट संघातील कोण असणार या क्रिकेट स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट क्रिकेटर. तर या क्रिकेट स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू संघाचं नाव आहे कान्होबा 11 कुंडवाल. खेळाडूचं नाव आहे समाधान कातकरी. एकंदरीत ऑलराउंडर परफॉर्मन्स Samadhan, you really perform very well. You not only perform well for the Kundewal 11 cricket team, but on the heart of the people, you really perform very well. You ball well, bat well. Due to this, you got man of the tournaments award in this match. All-rounder performance. Branded shoes. हे पारितोषिक वितरण करण्यासाठी मी कडू साहेबांना आमंत्रित करतो. शिरीष कडू साहेब आपल्या शुभ हस्ते समाधान कातकरीला या क्रिकेट स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पारितोषिक देऊन आपल्या शुभ हस्ते त्याचं गौरव करावं. जबरदस्त परफॉर्मन्स समाधान, पुन्हा एकदा तुला शुभेच्छा देतो आम्हा सर्वांच्या वतीने. आणि याच्यानंतर या क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी मित्रांनो इथे सांगता आपण करणार आहोत. प्रथम क्रमांक विजेता क्रिकेट संघ ठरलेला आहे. त्या संघाला इथे पारितोषिक वितरण करण्यासाठी मी आमंत्रित करतो. सुप्रसिद्ध उद्योजक आदरणीय कृष्णाशेठ पाटील ठाकूर साहेब आपण समोर यावं. त्याचबरोबर पनवेल पंचायत समितीच्या विद्यमान सदस्य तथा पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या विद्यमान अध्यक्षा सौभाग्यवती रत्नप्रभा ताई घरत मॅडम. त्याच्यानंतर ठाकूर आपण यावं मॅडम. आपणास आम्ही इथे आमंत्रित करतो, सर्वांना आमंत्रित करत आहोत की आपण विजेता क्रिकेट संघ कोपर क्रिकेट संघ मंगेश स्पोर्ट कोपर क्रिकेट संघाला कॅश प्राइज 50,000 रुपये आणि आदेश स्पोर्ट्स प्रथम पारितोषिकाची ट्रॉफी देऊन मान्यवरांच्या शुभ हस्ते विजेता क्रिकेट संघाचा इथे गौरव केला जात आहे. सन्माननीय कृष्णाशेठ ठाकूर साहेब त्याचबरोबर रत्नप्रभा घरत मॅडम पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या अध्यक्षा आहेत. या मान्यवरांच्या शुभ हस्ते विजेता क्रिकेट संघाला रोख रक्कम 50,000 रुपये आणि ट्रॉफी देऊन आदेश स्पोर्टची ट्रॉफी देऊन मंगेश स्पोर्ट क्रिकेट संघ कोपर क्रिकेट संघाचा इथे गौरव केला जात आहे. प्रथम क्रमांकाचा विजेता मनपूर्वक अभिनंदन. अभिनंदन मंगेश स्पोर्टच्या संघनायक त्यांच्या व्यवस्थापकांचा सर्व आमच्या मान्यवरांचा आम्ही आभार व्यक्त करू की आपण आदेश स्पोर्टच्या क्रिकेट स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहून बक्षीस वितरण सोहळ्याकरता एक दमदार आपण योगदान दिला. त्याबद्दल आदेश स्पोर्ट क्रिकेट क्लब शिवाजीनगर ग्रामस्थांच्या वतीने आपण सर्वांचं आभार मानून आजचा कार्यक्रम संपला असे आम्ही जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.
Stella a champion, Serena a champion, Wendy a champion, Shelly and a champion, 958 Bolt a champion. Champion.